प्रश्न आणि उत्तर. आम्ही काही विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. प्रश्न 1. तुम्ही वापरलेले क्रेयॉन, मार्कर किंवा पेन्स मला नाही मिळाले तर मी मुलांना कसे शिकवणार? तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही क्रेयॉन, पेंट्स किंवा मार्कर वापरू शकता. तुमच्या घराजवळील बाजारात उपलब्ध असलेले कोणतेही क्रेयॉन किंवा पेंट्स किंवा मार्कर वापरा. मुख्य काम आहे मुलांना लिहायला शिकवणे. आपण लिहिण्यासाठी कोणता क्रेयॉन किंवा मार्कर वापरतो हे महत्त्वाचे नाही आहे. आमचा सल्ला आहे की कृपया जे उपलब्ध आहे ते विकत घ्या आणि कृपया मुलांना शिकवायला सुरुवात करा. प्रश्न 2. मला मराठी लिहायला वाचायला येत नाही. मला फक्त मराठी बोलायला येते. मी माझ्या मुलांना कसे शिकवणार? आम्ही अभ्यासक्रम अशा प्रकारे केला आहे असा आमचा विश्वास आहे की जर तुम्हाला वाचायला किंवा लिहायला येत नाही तरीही तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकता आणि त्यांना शिकवताना स्वतः पण शिकू शकता. तुम्ही एका वेळी एकच टास्क पूर्ण करण्यावर लक्ष द्या. प्रश्न 3. माझी मुले आधीच नर्सरीमध्ये जातात. मला त्यांच्यासोबत होम स्कूलचे कोर्स करण्याची गरज आहे का? जर तुमच्या मुलांनी नर्सरीमध्ये हे चांगले शिकले असेल तर त्यांना फक्त विचारा. पुन्हा शिकवण्याची गरज नाही. प्रत्येक मूल आपापल्या वेळेत गोष्टी शिकतो. एका मुलाला अक्षर शिकण्यासाठी एक दिवस लागू शकतो पण दुसऱ्या मुलाला तेच अक्षर शिकण्यासाठी 1 महिना लागू शकतो. मुलांना नंबर आणि अक्षरे आणि अक्षरांचे आवाज माहित असणे आवश्यक आहे. यामुळे त्यांना वाचायला आणि मोजायला मदत होईल. शिक्षकांना चांगली ट्रेनिंग आहे. ते खूप कष्ट घेतात आणि मुलांना खूप चांगले शिकवतात. परंतु काही मुलांना शिकण्यासाठी दुसऱ्यांपेक्षा जास्त वेळ लागतो. प्रत्येक मुलाला त्यांना शिकण्यासाठी आवश्यक वेळ मिळेल आणि प्रत्येक मूल सर्व काही बरोबर शिकेल याची खात्री करणे कठीण असू शकते. म्हणून आई-बाबांना मुलांना विचारायचे आहे आणि ज्या गोष्टी मुलांना माहीत नाहीत म्हणजे मुलांना शिकण्यासाठी थोडा वेळ अजून पाहिजे आणि म्हणून आई-बाबांनी मुलांना घरी खेळून शिकायचे आहे. मुलांना संख्या आणि अक्षरे चांगल्या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न 4. मी होम स्कूलचे कोर्स करतो. तर आता मला माझ्या मुलाला नर्सरीमध्ये पण पाठवण्याची गरज आहे का? खूप चांगले नर्सरी मुलांना होम स्कूलपेक्षा जास्त चांगले शिकवणार. आम्ही मुलांना खूप चांगल्या नर्सरीमध्ये पाठवण्याचा सल्ला देतो. त्यांच्याकडे चांगली ट्रेनिंग केलेले शिक्षक आणि अनेक खेळणी आणि इतर गोष्टी आहेत. ते मुलांना खूप चांगले शिकवतात. तसेच मुलांना इतर मुलांना भेटणे आणि मुलांबरोबर खेळणे आवश्यक आहे. जर तुम्ही मुलांना खूप चांगले नर्सरीमध्ये पाठवत असाल तर तुम्हाला त्यांच्यासोबत होम स्कूलचे कोर्स करण्याची गरज नाही. फक्त शिक्षकांना विचारा त्यांनी आत्तापर्यंत काय शिकले पाहिजे आणि जर मुलांना काही शिकण्यासाठी जास्त वेळ पाहिजे तर तुम्ही त्यांना घरीच मजेदार पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करू शकता. परंतु कोणत्याही कारणासाठी तुम्ही मुलांना चांगल्या नर्सरीमध्ये नाही पाठवू शकते तरीही मुलांना नर्सरीमध्ये पाठवा कारण ते इतर मुलांना भेटणार आणि अनेक गोष्टी शिकणार. परंतु तुम्हाला त्यांच्यासोबत होम स्कूलचे कोर्स करणे आवश्यक आहे. प्रश्न 5. मला मुलांसोबत 3 वर्षात सर्व टास्क पूर्ण करायचे आहे का? हे तुमच्या मुलावर आहे. तुमचा मुख्य टास्क मुलांना आनंद देणे आणि शिकणे आहे. त्यांना काय शिकायचे आहे ते विचारा आणि त्यांच्या मनाप्रमाणे शिकवा. जे शिकण्याचे मूड आहे ते शिकवा. हे सर्व मुले शाळेमध्ये पण शिकणार. ते आता खूप लहान आहेत. हे 3 वर्षात त्यांच्यासोबत मजा करा आणि ते कितीही शिकतील
ते ठीक आहे. नंबर आणि अक्षरांवर लक्ष द्या, बाकी सर्व काही त्यांना 1-2 वेळी शिकवा आणि ते जितके शिकतात तितके ठीक आहे. तुमच्या मुलांना त्यांचे मूडनुसार शिकवा. मुलांना शिकत असताना मजा करणे हा मुख्य आहे. मुलांनी आनंदी असणे आवश्यक आहे. 3 वर्षात जितके मुले शिकतात तितके ठीक आहे. मुलांवर कोणताही दबाव आणू नका. ते खूप लहान आहेत. ते हे सर्व नंतर शाळेमध्ये पुन्हा शिकणार. त्यांना त्यांच्या गतीने शिकू द्या. आमच्यासोबत शिकल्याबद्दल धन्यवाद. तुमचा दिवस चांगला जावो.